1956 साली आला. पूर्वी सीएसटी ऍक्ट हा नव्हता. साधारणपणे सेल झालं तर टॅक्स लागतो. तोपर्यंत सेल होत नाही तोपर्यंत टॅक्स लागत नाही. व्यापारी लोकांचं म्हणणं असतं की पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन हे सेल नाही आहे आणि आपला प्रयत्न असा असतो की बाबा पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन हे सेल आहे. आज ट्रेन लेट असल्यामुळे आपण थोडं आधी सेलवरती बोलू आणि प्रॉपर सब्जेक्टला एक 10-15 मिनिटांनी सुरुवात करू. आता सेल म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. एक्झिस्टन्स ऑफ टू पर्सन्स वगैरे वगैरे. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी व्हायला पाहिजे. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी या शब्दाचा अर्थ काय होतो? ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी होते म्हणजे नेमकं काय होतं? आता मी समजा एक पाण्याची बॉटल यांना विकली म्हणजे काय झालं? काय झालं? ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी झाली असं आपण म्हणतो. म्हणजे काय घडतं? मालकी हक्क होतं. टायटल ऑफ गुड्स म्हणजे काय? एखाद्या वस्तूला अटॅच राईट्स असतात. वस्तूला अटॅच राईट काय काय असतात? ती वस्तू वापरणे, ती वस्तू ट्रान्सफर करणे म्हणजे अजून परत दुसऱ्याला विकणे, आणि तिसरं म्हणजे ती वस्तू डिस्ट्रॉय करणे. हे 3 महत्त्वाचे राईट्स आहेत मेनली. एक तर ती स्वतः वापरायची, ती विकून टाकायची किंवा त्याला डिस्ट्रॉय करून टाकायचं. हे राईट्स कोणाला असतात? त्या मालकाला असतात. हे तिन्ही राईट्स तो ट्रान्सफर करतो तेव्हा ती ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी होते. ह्याच्यापैकी काही राईट त्याने ट्रान्सफर नाही केले. समजा मी यांना पेन दिला लिहिण्यासाठी, विकला का? विकला नाही होणार. राईट टू यूज दिला फक्त. लक्षात येतं ना मी काय बोलतो? तेव्हा पेन तुम्ही वापरा. आता त्याने माझ्याकडून लिहायला पेन घेतला आणि तो तोडून टाकला तर चालेल का? कारण मी त्यांना लिहायला दिला होता. तोडला कस काय? कारण ते मालक नाही आहेत. तर अशा ज्यावेळेस एखादा आपण एक राईट देतो आणि बाकीचे राईट देत नाही, म्हणून आपण त्याला मग डीम सेल्स मध्ये आणलं की राईट टू यूज हे सेल होईल आणि मग त्याला आपण लिजर खाली टॅक्स लावला. काही काही कारण ते नाही तर लोक असंच म्हणणार मी फक्त वापरायला दिला. कधीपर्यंत ती वस्तू संपुस्तवर आणि ते सेल होत नाही. ही पळवाट झाली ना परत. कारण तुमच्या दृष्टीने सेल किंवा तो ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी होते. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी म्हणजे काय? म्हणजे सर्व राईट्स ट्रान्सफर व्हायला पाहिजे. मी सर्व राईट्स ट्रान्सफर नाही केले, एकच राईट ट्रान्सफर केलेला आहे आणि त्याच्याकडून मी हप्त्याने पैसे घेत राहिलो आणि म्हणलो हे सेल नाही आहे, तुझी प्रॉपर्टी तो मेरा आहे. मग काय होईल? अडचण निर्माण होईल. म्हणून आपण काय केलं? त्याला आपण डीम सेल म्हणतो किंवा लीज ऍक्ट आला तिथे. तर सेल म्हणजे काय? इसेन्शियली सेल ऑफ गुड्स ऍक्ट प्रमाणे की सर्व राईट्स ट्रान्सफर होणे, ट्रान्सफर ऑफ बंडल ऑफ राईट्स म्हणजे सेल. ज्यावेळेस सर्व राईट्स ट्रान्सफर होत नाही त्यावेळेस तो सेल होत नाही. पण आपण ते डीम सेलमध्ये कव्हर करतो त्याला. आता सेल केव्हा होतो? सेक्शन 4 ऑफ सीएसटी ऍक्ट मध्ये त्याचे प्रोव्हिजन आहेत की सेल केव्हा होतं. मी नेहमी एक्झाम्पल देत असतो, तुम्ही पूर्वी ऐकलं असेल. समजा हे मेडिकल दुकानामध्ये गेले, तिथे एक बॉटल आहे. याने त्याला विचारलं बॉटल कितने को आहे? 100 रुपयाला आहे. याने फक्त विचारलेलं आहे. ते मॅडम तिथं आल्या, ती बॉटल देऊन टाका. आता हे ऑब्जेक्शन घेऊ शकतात का की मी आधी आलो दुकानात, हे मलाच द्या म्हणून? हे घेऊ शकतात का ऑब्जेक्शन? तिथं समजा ती एकच बॉटल आहे त्या दुकानदाराकडे. हे आधी आल्याने विचारलं कितने को आहे? 100 रुपये को आहे. त्या बाई आल्यानंतर 2 मिनिटांनी, पण त्यांनी काय विचारलं काय नाही, वो बॉटल दे दो मेरे को. आता यांनी ऑब्जेक्शन घेतलं समजा की नाही, वो पहिले मैं आया था, मेरे को देना चाहिए. काय होईल? म्हणजे या सर्व प्रश्नांची उत्तरं कुठे आहेत की सेल केव्हा कम्प्लीट होतो याच्यात आहे. लक्षात येतं ना? ते जर सेल कम्प्लीट झालं असं जर म्हटलं तर मग ती त्यांना देता येणार नाही, आणि नाही झालेलं कम्प्लीट म्हटलं की देता येईल. तर ज्यावेळेस ह्यांनी काय केलं, यांनी इन्क्वायरी केली आहे फक्त, पण त्यांनी काय केलंय, त्यांनी डायरेक्ट ते ऍक्सेप्ट केलं जे काही रुपयाला असेल मला बॉटल देऊन टाका. तर ज्यावेळेस एखादी सेल करता एखादी गोष्ट आयडेंटिफाय होते, असर्टन होते, ऍक्ट मधला शब्द असर्टन आहे, त्यावेळेस सेल कम्प्लीट होतो. म्हणजे हे आले आणि यांनी सांगितलं की ती बॉटल मला देऊन टाका, तिथं सेल कम्प्लीट झाला. लक्षात येतं ना? असर्टन होते त्यावेळेस तो सेल कम्प्लीट होतो. अनअसर्टन गुड्स बाबतीमध्ये जेव्हा ते असर्टन होतील तेव्हा सेल कम्प्लीट होतो. पुढच्या वर्षी येणारं शेताचं पीक मी खरेदी केलं आहे, सेल कम्प्लीट झाला का? कारण तो अस्तित्वात नाही आहे ना. जेव्हा तो अस्तित्वात येईल तेव्हा ते सेल कम्प्लीट होईल. सेल कम्प्लीट होईल, आपल्याला टॅक्स भेटेल. आता अजून आपण बघू. समजा यांनी त्यांना सांगितलं बॉटल कितने को आहे, त्यांनी सांगितलं 100 रुपये. ते मॅडम काय आलेला नाही आणि त्याला सांगितलं दे दो. आता तो काउंटर समजा जो पलीकडे उभा आहे, हे काउंटरच्या जवळच ती बॉटल आहे, त्यांनी त्याला सांगितलं आप ले लो. ती बॉटल हे काढतायत
तिथून आणि ती खाली पडली. कुणाचं नुकसान आहे? ह्यांचं आहे का दुकानदाराचं आहे? पैसे दिलेले नाही अजून, कुणाचं नुकसान आहे? पैसे दिले असतील समजा, यांनी 500ची नोट दिली तर सुट्टी घ्यायला गेला तिकडे, 400 रुपये सुट्टी घेऊन येतो. हे म्हणले, जल्दी दो, ऑटो खडा आहे. ते म्हणले निकाल लो. आता काढताना याच्यातून पडली, कुणाचं नुकसान आहे? त्याचं उत्तर त्याच्यामध्ये नाहीच आहे की ते पैसे दिले का नाही दिले. त्याचं उत्तर तिथं आहे, कुठं आहे? तिकडं, की सेल कम्प्लीट झालाय का नाही. ज्यावेळेस असर्टन होते त्यावेळेस सेल कम्प्लीट झालेला आहे. सेल कम्प्लीट झालं म्हणजे ते यांचंच नुकसान आहे, पैसे दिले असो किंवा नसो. टॅक्सेशनच्या दृष्टीने त्याने त्या बॉटलवरचा टॅक्स द्यायला पाहिजे का? लक्षात येतं ना, त्याने द्यायलाच पाहिजे. ते काय गुड्स रिटर्न नाही आहे, कारण गुड्स काय झाले? डिस्ट्रॉय झाले. लक्षात येतं ना. त्याच्यामुळे तो दुकानदार असं म्हणू शकत नाही की मैंने तो माल बेचा ही नाही, तो गुड्स रिटर्न हो गया. रिटर्न झालेच नाही, कारण गुड्स काय झाले? डिस्ट्रॉय झाले. पण ते कसे डिस्ट्रॉय झाले? सेल नंतर डिस्ट्रॉय झाले. म्हणून काय होईल? टॅक्स लागेल. कारण डिस्ट्रक्शन केव्हा आहे? सेलच्या नंतर आहे. सेलच्या आधी झाला असता प्रश्न वेगळा राहिला असता. असे त्याच्यामध्ये बारकावे असतात. आता तुम्ही काही काही केसेस मोठ्या करणार तिथं तुम्हाला असे त्याच्यात एक एक शब्दाचा किस पडतो की बाबा कसं घडतं. तर सेक्शन 4 ऑफ CST जो आहे तो असं म्हणतो, तो एकाच वाक्याचं सेक्शन आहे, परंतु त्याच्यावरती भरपूर तुम्हाला केस लॉ आढळेल किंवा आपले लोकांशी झालेले डिस्प्यूट्स आढळतील की सेल असर्टन गुड्स जर असतील, ज्यावेळेस गुड्स हे असर्टन होतात फॉर द पर्पज ऑफ सेल, त्यावेळेस सेल हा कम्प्लीट होतो. डिलिव्हरी ही गौण आहे, लोक डिलिव्हरीशी लिंक करतात त्याला. मी वस्तू यांच्याकडे पाठवली आहे फॉर अप्रुव्हल, बघून विकत घ्या, हा सेल नाही आहे, कारण ठरलेलं आहे बघून विकत घ्या. सेल करता पाठवणं म्हणजे असर्टन करणं. लक्षात येतं ना. तर असं ज्यावेळेस सेल कम्प्लीट होतो त्यावेळेस आपल्याला टॅक्स भेटतो. आणि सेल्स टॅक्स हा इनडायरेक्ट टॅक्स आहे. इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय? टॅक्सचे दोन प्रकार असतात, एक डायरेक्ट टॅक्स, एक इनडायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट टॅक्स म्हणजे काय? की जो कर भरायची जबाबदारी असणारी व्यक्ती आणि कर ज्याच्या खिशातून जातो ही व्यक्ती जर एकच असेल तर त्याला डायरेक्ट टॅक्स म्हणतात. इन्कम टॅक्स हा डायरेक्ट टॅक्स आहे. कारण काय? कर भरायची जबाबदारी कोणाची? ज्याची इन्कम आहे त्याची. आणि तो कोणाच्या खिशातून जातो? ज्याची इन्कम आहे त्याच्याच खिशातून जातो. सेल्स टॅक्स हा इनडायरेक्ट टॅक्स आहे. का? कारण ती कर भरायची जबाबदारी ही आपण डीलरवर टाकली आहे, पण टॅक्स त्याच्या खिशातून जात नाही, त्याने कलेक्ट करून भरायचा आहे. टॅक्स हा कोणाच्या खिशातून जातो? कन्झ्युमरच्या खिशातून जातो. अल्टिमेट जो बायर असतो त्याच्या खिशातून जातो. तर अशा प्रकारे टॅक्स भरायची जबाबदारी एकावरती आणि प्रत्यक्ष जो टॅक्स बिअर करतो त्याला इन्सिडन्स ऑफ टॅक्स म्हणतात, तो जर वेगळा असेल तर त्याला आपण इनडायरेक्ट टॅक्स असं म्हणतो. ऑक्ट्राय काय राहील? डायरेक्ट आहे का इनडायरेक्ट आहे? इनडायरेक्ट आहे ऑक्ट्राय. कारण ऑक्ट्राय कोण भरतो? जो तो एरिया क्रॉस करतो, सिटीमध्ये माल घेऊन येतो, तो डीलर भरतो, पण तो वस्तूवरती कलेक्ट करतो त्या कस्टमर कडून. फक्त ऑक्ट्रायमध्ये तो आधी भरून टाकतो आणि नंतर कलेक्ट करत बसतो. सेल्स टॅक्स मध्ये सेल होताना तो कलेक्ट करतो आणि नंतर भरतो. हा फरक आहे. फक्त कलेक्शनच्या इव्हेंट टाइम ऑफ याच्यामध्ये फक्त फरक आहे. एक्साईज हा डायरेक्ट टॅक्स आहे का इनडायरेक्ट टॅक्स आहे? एक्साईज हा प्रोडक्शन वरती लागतो. तुम्ही एखादी वस्तू मॅन्युफॅक्चर केली की तुम्हाला एक्साईज लागतो. हा डायरेक्ट टॅक्स आहे का इनडायरेक्ट टॅक्स आहे? इनडायरेक्ट टॅक्स आहे, कारण तो जातो कन्झ्युमरच्या खिशातून. भरायची जबाबदारी त्या मॅन्युफॅक्चररची आहे. फक्त पॉईंट ऑफ पेमेंट वेगळा आहे. पॉईंट ऑफ पेमेंट कसं आहे की फॅक्टरीमधून गुड्स काढले की त्यावेळेसच पैसे भरावे लागतात, एक्साईज भरावा लागतो. सेल किंवा येऊ द्या, तुम्ही गोडाऊनला माल घेऊन चालले मॅन्युफॅक्चर झाल्यानंतर तरी एक्साईज भरावा लागतो. प्रत्यक्षात तो कलेक्शन कस्टमर कडून नंतर करेल ज्यावेळेस सेल होईल. मात्र ह्याला टॅक्स भरून टाकावा लागतो. सेल टॅक्स मध्ये आणि त्या ऍक्ट मध्ये असे फक्त पॉईंट ऑफ पेमेंट मध्ये फरक आहे. घ्या चहा घ्या. प्रोफेशन टॅक्स समजा EC आहे, एनरोलमेंट सर्टिफिकेट. प्रोफेशन टॅक्स हा डायरेक्ट टॅक्स आहे का इनडायरेक्ट टॅक्स आहे? डायरेक्ट टॅक्स आहे. आणि RC असेल, RC हा इनडायरेक्ट टॅक्स आहे.
आणि तो जातो एम्प्लॉईच्या खिशातून, पण भरायची जबाबदारी त्या एम्प्लॉयरची आहे. काही शंका आहे त्याच्याबद्दल? सेल असर्टन गुड्स, अनसर्टन गुड्स, काही शंका असतील तर विचारा. तर सेक्शन 3A मध्ये इंटरस्टेट सेल्स म्हणजे काय डिफाईन केलंय. सेक्शन 3A काय म्हणतो? अ सेल विच ऑकेजन्स मुवमेंट ऑफ गुड्स. शब्द कसे आहेत की ऑकेजन्स मुवमेंट ऑफ गुड्स फ्रॉम वन स्टेट टू अनदर स्टेट. ऑकेजन हा मोठा शब्द आहे. ऑकेजन म्हणजे काय? म्हणजे प्रत्यक्ष मुवमेंट, त्याची ने-आण, हालचाल. A sale or purchase of goods shall be deemed to take place in the course of interstate trade or commerce if the sale or purchase occasions movement of goods from one state to another state. हा जो 3A आहे आणि 3B आहे हे क्रुशल सेक्शन्स आहेत. ऑकेजन म्हणजे काय की ऍक्च्युअल मुवमेंट होते एका राज्यामधून दुसऱ्या राज्यामध्ये त्या सेलमुळे. म्हणजे आधी सेल पाहिजे आणि दुसरं म्हणजे सेलमुळे मुवमेंट पाहिजे, तर ते काय होईल? इंटरस्टेट सेल होईल. हा समजा हे आहे, ह्याने काही माल, हे मार्केटमध्ये ट्रान्झॅक्शन कसे होतात ते आपण बघतोय. ह्याने काही माल बी ऑफ मुंबईला विकला, तर तो सगळ्यात आधी काय करतो? हे गुड्स ट्रान्सपोर्ट कंपनीला हँडओव्हर करतो. तुम्ही सिरियल नंबर दिलेले आहेत, हे सगळ्याची सॉफ्ट कॉपी आहे, तुम्ही ते तुमच्या पेनड्राईव्हवर घेऊन टाका. त्या याच्यात भरपूर मटेरियल आहे CST ऍक्ट वरती आणि इन्सेंटिव्ह स्कीम्स वरती. आणि हा ट्रान्सपोर्ट कंपनी त्याला एक डॉक्युमेंट देतो, त्याला आपण LR म्हणतो, लॉरी रिसिट. लॉरी रिसिट काय आहे? मालकी हक्क दर्शवणारा दस्तऐवज आहे. म्हणजे काय? डॉक्युमेंट ऑफ टायटल टू द गुड्स आहे. म्हणजे काय? आता मी गुड्स जर ट्रान्सपोर्टरला दिलेले आहे, त्याचा पुरावा काय? तर ती एक रिसिट मला भेटलेली की माल मी डिस्पॅच केलेला आहे, त्याचा तो पुरावा आहे. आणि अशी आलेली LR माझ्या हातामध्ये, मी समजा सेलर आहे, मी काय करतो? माझ्या बँकेला देतो स्वतःचा सेल बिल सहित, आणि ती बँक मला लगेच पेमेंट करून टाकते. मग यांचे नेहमी हे बँकेशी व्यवहार, सर्व जे मेजॉरिटी ट्रान्झॅक्शन आहे बँकेमधून होतात. बँक ह्या व्हेरियस सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात लोकांना, आणि ही बँक ह्या डीलरच्या बँकेला ती LR आणि सेल बिल पाठवून देते. आणि ही बँक याला सांगते की बाबा तू पैसे भर आणि तुझी LR सोडून घेऊन जा. हे LR दाखवल्याशिवाय त्याला डिलिव्हरी भेटत नाही. म्हणून LR काय आहे? महत्वाचं डॉक्युमेंट आहे. LR ची डिलिव्हरी भेटणार नाही, म्हणून तो व्हॅल्युएबल डॉक्युमेंट आहे. म्हणून ती बँक काय करते? पैसे घेऊन त्याला ते LR हँडओव्हर करते, आणि नंतर ही बँक त्या बँकेला पेमेंट करून टाकेल. हे जे सर्व्हिसेस प्रोव्हाइड केले या दोन बँकेने, याच्यासाठी ते कमिशन चार्ज करतात. आणि हे जे 2-4 दिवस पैसे त्यांच्या बँकेचे वापरले गेले डीलर्स कडून, त्याच्यासाठी ते इंटरेस्ट पण चार्ज करतात. ह्याने समजा बीने अशी LR घेऊन मालाची डिलिव्हरी घेतली, तर इथं हा इंटरस्टेट सेल कंप्लीट होईल. समजा तो ट्रान्सपोर्ट कंपनीकडे गेला आणि त्याने मालाची डिलिव्हरी घेतली, तर हा जो 3A मध्ये लिहिलेला सेल आहे, अ सेल विच ऑकेजन्स मुवमेंट ऑफ गुड्स फ्रॉम वन स्टेट टू अनदर स्टेट. इथं मालाची मुवमेंट कुठं झाली? फ्रॉम दिल्ली टू मुंबई झाली. फ्रॉम वन स्टेट टू अनदर स्टेट म्हणजे काय? एका राज्यामध्ये सुरू होऊन दुसऱ्या राज्यामध्ये संपायला पाहिजे. मुवमेंट आहे म्हणजे काय? मुवमेंटला एक सुरुवात आहे आणि एक शेवट आहे. पॉइंट ऑफ टाइम सुद्धा आहे, पॉइंट ऑफ ज्याला प्लेस म्हणतात, डेस्टिनेशन पण आहे, की एका राज्यामध्ये सुरुवात होऊन दुसऱ्या राज्यामध्ये संपायला पाहिजे, आणि पर्टिक्युलर टाइमला सुरू होऊन पर्टिक्युलर टाइमला संपायला पाहिजे. सुरुवात केव्हा होते मुवमेंटची? ज्यावेळेस इथं LR तयार होते त्यावेळेस मुवमेंट सुरू होते, आणि मुवमेंट संपते केव्हा? ज्यावेळेस इथं डिलिव्हरी घेतली जाते. तोपर्यंत ही मुवमेंट चालू आहे असं आपण म्हणतो, जोपर्यंत डिलिव्हरी घेतली जात नाही. समजा एक नांदेड मधला व्यक्ती आहे, त्याने काही माल कोल्हापूरच्या माणसाला विकला, आणि तो ट्रक समजा काही काळ आंध्र प्रदेश कर्नाटकच्या बॉर्डर मधून मग परत महाराष्ट्रात आला, तर हा सेल कसं होईल? लोकल सेल होईल का इंटरस्टेट सेल होईल? कारण तो त्याची मालाची सुरुवात कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये, आणि एंड कुठे आहे? तोही महाराष्ट्रामध्ये आहे. इंटरस्टेट सेल्स केव्हा होईल?
ज्यावेळेस एका राज्यामध्ये मुवमेंट सुरू होते आणि दुसऱ्या राज्यामध्ये संपते त्यावेळेसच तो इंटरस्टेट सेल्स होतो 3A प्रमाणे. ते इंटरस्टेट सेल्स म्हणजे काय? अ सेल विच ऑकेजन्स मुवमेंट ऑफ गुड्स फ्रॉम वन स्टेट टू अनदर स्टेट. त्याची सुरुवात एका राज्यामध्ये आणि शेवट दुसऱ्या राज्यामध्ये असायला पाहिजे. ह्याच्यात काही शंका आहे? आता समजा दादरला एका शोरूम मध्ये फिरायला गेले, तिथे त्यांना एक टीव्ही आवडला. त्याने त्याला सांगितलं टीव्ही कितने को है? तो म्हणलं 10,000 है. याने सांगितलं दे दो. तो म्हणे साहब ये एक ही पीस है, टीव्ही तुम्हारे घर पे पहुंचा देता हूँ, एडवांस देके जाओ, बाकी पैसा टीव्ही मिलने के बाद में देना. आता यांनी त्यांना 1,000 रुपये ऍडव्हान्स दिला. त्या डीलरची समजा हेड ऑफिस दिल्लीमध्ये आहे. त्याने ह्यांचा ऍड्रेस हेड ऑफिसला कळवला की यांना एक टीव्ही विका किंवा पाठवा, आणि टीव्ही डायरेक्टली दिल्लीवरून ह्यांच्या घरी डिलिव्हर केला त्या कंपनीने, आणि राहिलेले पैसे यांनी घरी दिले. आता यांनी त्या कंपनीला पाहिलेलं नाही, दिल्लीला कोणी माल पाठवला त्याला पाहिलेलं नाही. यांनी कोणाला पाहिलं होतं? दादरचं शोरूम त्यालाच ओळखतं. टीव्ही आला नाही तर कोणाला फोन करणार? ते दादरच्या शोरूमला फोन करणार की तुम्ही बोला था 2 दिन में आ जाएगा, अब तक नहीं आया. आता हा जो सेल झाला हा लोकल सेल आहे का इंटरस्टेट सेल आहे? फॅक्ट लक्षात घ्या. टीव्ही डायरेक्टली फ्रॉम दिल्ली टू यांच्या घरी आलेला आहे, ही ऍडमिटेड फॅक्ट आहे. पुन्हा ह्याच्यात डिस्प्यूट नाही आहे. बरं, इंटरस्टेट सेल होत आहे असं कोणाला वाटतंय? काय कारण काय? का इंटरस्टेट आहे? यांचं म्हणणं मुवमेंट झाली. तुम्हाला काय अजून काही वेगळं कारण वाटतं का? इंटरस्टेट सेल कशामुळे आहे? नाही, ते डायरेक्ट डिलिव्हरी आहे. दिल्ली एका राज्यात सुरू होऊन दुसऱ्या राज्यात संपले. अजून काय दुसरे विचार काय कोणाचे? हे जे शब्द आहेत ना हे त्याच्यामुळे हे फार क्रुशल आहेत. अ सेल विच ऑकेजन्स, ऑकेजन्स हा मोठा शब्द आहे. इफेक्टेड बाय असा शब्द नाही आहे. त्याच्यामुळे हा इंटरस्टेट सेल आहे, लोकल सेल नाही आहे. CST ऍक्ट मध्ये लक्षात ठेवायचं, आपलं सगळं लक्ष हे मालावरती पाहिजे. बाकीच्या फॅक्ट सराउंडिंग फॅक्ट्स मटेरियल असतात. पैसे कुठे दिले, कुठे दिले असतील हो. हे दोन्ही डीलर कर्नाटकमध्ये भेटलेले असतील एकमेकांना, आणि त्यांनी त्याला सांगितलं दिल्ली का माल बॉम्बे के गोडाऊन में भेज दो. आता हा सेल का कर्नाटकमध्ये झाला का? हा इंटरस्टेट सेल आहे, दिल्ली टू बॉम्बे. कारण मालाची मुवमेंट कुठून झाली? लक्ष फक्त तिथे शब्द काय आहेत? हे मुवमेंट ऑफ गुड्स. ह्यांनी जर तो टीव्ही खरेदी केला नसता तर तो टीव्ही दिल्लीमध्येच पडून राहिला असता. तो कशाला आला महाराष्ट्रात? कारण यांनी खरेदी केला. तर सेल घडला असता का असा प्रश्न विचारायचा पहिला. सेल म्हणजे सेल मुवमेंट घडली असती का नसती घडली? सेलमुळे मुवमेंट घडलेली आहे, म्हणून हा इंटरस्टेट सेल्स आहे. सेलचं आणि मुवमेंटचं डायरेक्ट नेक्सस पाहिजे, म्हणजे लिंक पाहिजे, कारण पाहिजे. सेल हे रिझन आहे त्याचे मुवमेंट होण्याचं. तो हा सेल हा इंटरस्टेट सेल आहे. तेच आम्ही तुम्हाला तेच म्हणतो की डॉक्युमेंटेशन हे इमटेरियल आहे. कन्सिडरेशन कुठं दिलं हे इमटेरियल आहे. ऍक्टचे शब्द काय आहेत? मुवमेंट ऑफ गुड्स. त्याने समजा तिथं चुकून दिल्लीला लोकल टॅक्स भरून टाकलं, त्याने ते CST खालचं ट्रान्झॅक्शन आहे, त्याने CST भरला पाहिजे. त्याने CST भरला पाहिजे दिल्लीवरती. ऍज फार एज बॉम्बे डिलर इज कन्सर्न, तो टॅक्स भरणार नाही याच्यावरती काहीच, कारण त्याने माल विकलेला नाही. दिल्लीच्या माणसाने डायरेक्ट यांना माल विकलेला आहे कायद्याच्या दृष्टिकोनातून. दिल्लीवाल्याचा CST सेल आहे. आपण 2 मुद्दे पाहिले. सेल म्हणजे काय? ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी, बंडल ऑफ राईट्स. ह्या सेलमुळे जर मुवमेंट ऑकेजन होत असेल एका राज्यामधून दुसऱ्या राज्यामध्ये तर त्याला आपण इंटरस्टेट सेल्स म्हणतो. तिसरा मुद्दा असा आहे की मुवमेंट जिथं सुरू होते त्या स्टेटला त्या सेल्सवरती टॅक्स भेटतो. हा तिसरा मुद्दा आहे. म्हणजे दिल्लीमध्ये मुवमेंट सुरू झाली तर दिल्ली गव्हर्नमेंटला त्याचा टॅक्स भेटणार. मद्रासमध्ये मुवमेंट झाली तर तिथे टॅक्स भेटणार. हा तिसरा मुद्दा. जिथून मुवमेंट सुरू होते किती टॅक्स भेटतो ते फार सोपं आहे, ते 2 मिनिटात आपण बघू. फक्त तुम्ही प्रिन्सिपल समजून घ्या. जिथं मुवमेंट सुरू होते त्या राज्याला टॅक्स भेटतो. ह्या ऍक्टची पार्श्वभूमी कशी आहे? हा माल समजा दिल्ली टू मुंबई चाललाय इथं या एक्झाम्पल मध्ये, तर तो कसा येईल? UP MP करत असं आला समजा, असं ह्या मार्गाने जळगाव साईडने,
तर आधी युपी मध्ये जाईल काही काळ, मग एमपी मध्ये जाईल आणि मग महाराष्ट्रात एंट्री करेल. हा एक येण्यापूर्वी काय व्हायचं, ह्या सेल्सवरती सर्व स्टेट्स टॅक्स करायचा प्रयत्न करायचे. महाराष्ट्र म्हणायचं की आमच्या माणसाने माल खरेदी केला नाही तर काय होईल, सेल होणारच नाही आहे, म्हणून आम्हाला याच्यावरती टॅक्स लावण्याचा अधिकार आहे. एमपी युपी वाले काय म्हणायचे की आम्ही तुमचा माल जाऊच दिला नाही तर कसं काय तुमचा सेल कम्प्लीट होईल, म्हणून आम्हाला याच्यावरती टॅक्स लावण्याचा अधिकार आहे. दिल्लीवाला म्हणायचं अरे आमच्या माणसाने माल विकला ना. असं मल्टिप्लिक टॅक्सेशन व्हायचा प्रयत्न करायचा की मल्टिपल टॅक्सेशन व्हायचे त्याच्यामध्ये. म्हणून ते काय केलं, कमिटी स्थापन केली आणि 56 मध्ये हा कायदा आला. त्यांनी प्रिन्सिपल काय ठरवलं पहिलं की ज्या स्टेटमध्ये मुवमेंट होईल त्या राज्यालाच फक्त त्याच्यावरती टॅक्स लावण्याचा अधिकार आहे आणि इतर राज्याला नाही आहे, असं निगेटिव्ह पण त्याच्यामध्ये सेंटेन्स आहे त्या सेक्शनमध्ये. त्यांनी इंटरस्टेट सेल्स याच्यावरचं टॅक्सेशन त्यांनी स्वतःच्या ताब्यात घेतलं सेंट्रल गव्हर्नमेंटने हा कायदा करून. म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटला ह्याच्यावरती लेजिस्लेट करता येत नाही. सेंट्रल गव्हर्नमेंटला काय अमेंड करायचे असेल, कारण सेंट्रलचा ऍक्ट असल्यामुळे पार्लमेंट पास करतात. हा टॅक्स कोणाचा असं कोणीच प्रश्न विचारला तर याची मालकी कोणाची, सेंट्रल गव्हर्नमेंटची. मात्र जे कलेक्ट होतो त्या स्टेट अप्रोप्रिएट करतं, त्या स्टेटला तो भेटतो वापरण्यासाठी. मालकी कोणाची असं प्रश्न विचारला तर ते सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे असं म्हणावं लागेल. इंटरस्टेट सेल्स म्हणजे काय, सेलची मुवमेंट एका राज्यामध्ये सुरू होऊन दुसऱ्या राज्यात संपायला पाहिजे. दुसरं एक एक्झाम्पल पाहूया. ही घडलेली केस आहे. चंद्रपूरमध्ये एक ऑक्शन होता. फॉरेस्ट डिपार्टमेंटने लाकूड कापून ठेवला होता, हीप ऑफ वूड किंवा टिंबर म्हणा तुम्ही. त्या टेंडरमध्ये लिहिलं होतं की ॲज इज व्हेअर इज बेसिसवरती ऑक्शन आहे. मालाचे पैसे पूर्ण द्यायचे आधी, जो जिंकेल मग तो लाकूड तिथून हलवायचा. तुम्ही आधी येऊन इन्स्पेक्शन करू शकता, नंतर सांगायचं नाही की आतून सडला आणि किडलेला निघाला. मालाला तिथून घेऊन जायची जबाबदारी तुमची. रस्त्यात ट्रक पडला काय झालं, फॉरेस्ट डिपार्टमेंटचा काही संबंध नाही. ह्या टर्म्स ऑफ सेल्स होत्या. आणि मग तुम्ही ऑप्शनला हजर राहायचं, जो हायस्ट बिडर राहील तो ती वस्तू पूर्ण पेमेंट दिल्यानंतर तिथून उचलून घेऊ जाऊ शकेल, असं ते टेंडर होता. त्याच्यामध्ये एमपीच्या एका डीलरने ती बीड जिंकली. त्याने पैसे दिले पूर्ण आणि तो माल एमपीला घेऊन गेला. इथपर्यंतच्या फॅक्ट्स आहे, ऍडमिटेड फॅक्ट्स आहेत. आणि नंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटने त्याच्यावरती सीएसटी भरला की हा आमचा इंटरस्टेट सेल्स आहे फ्रॉम महाराष्ट्र टू एमपी. आणि त्याने तिकडून सी फॉर्म पाठवला होता, त्याच्यावर 4% टॅक्स लावला त्यांनी सी फॉर्म वरती. त्या काळात 4% टॅक्स होता. लोकल टॅक्स मात्र 8% होता. आपलं म्हणणं होतं की हा लोकल सेल आहे, कारण ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी महाराष्ट्रात कंप्लीट झालेली आहे आणि तो स्वतः येऊन माल घेऊन गेलेला आहे. सर्व प्रकारची जबाबदारी माल घेऊन जाण्याची त्याची होती. म्हणून आपण त्याला, त्या ऑफिसरने त्याला असेसमेंट करताना 8% टॅक्स लावला की हा लोकल सेल आहे. तुम्हाला काय वाटतं, काय होईल, लोकल सेल आहे का इंटरस्टेट सेल्स आहे? का लोकल होईल? अजून काही विचार? त्याचं म्हणणं आहे की सेल कम्प्लीट इथं झालेलं आहे त्याच्यामुळे लोकल सेल आहे. अजून काही? हा, त्यांचं म्हणणं आहे की ऑकेजन, इथून सेलमुळे मुवमेंट ऑकेजन झाली म्हणून इंटरस्टेट सेल्स आहे. अजून काय विचार कोणाचे? काय झालं पाहिजे, लोकल सेल आहे का इंटरस्टेट सेल आहे? त्यांचं म्हणणं आहे की डिलिव्हरीच तिथं घेतल्यामुळे तिथं ते लोकल सेल झालेला आहे, पैसे पण दिलेला आहे. अजून काय कोणाचे विचार, रिजनिंग? तो सेल इंटरस्टेट सेल्स म्हणून ट्रीट झाला. आपण नंतर ते मान्यही केलं, निर्णय जो आहे तो. कारण ते सेलमुळे ऑकेजन झालं ना. ते जर महाराष्ट्राच्या माणसाने खरेदी केला असता तर तो माल महाराष्ट्रात राहिला असता. प्रश्न कसा विचारायचा आहे की त्याने जर माल खरेदी केला नसता तर काय झालं असतं, माल तिथंच पडून राहिला असता. एमपीला माल का गेला? जो खरेदीदार आहे तो एमपीचा असल्यामुळे त्याने खरेदी करून नेलेला आहे. म्हणजे सेलचा आणि मुवमेंटचा डायरेक्ट नेक्सस आहे. हा ऑकेजन हा जो शब्द आहे तो फार मोठा आहे. तिथं इफेक्टेड बाय हे शब्द नाही आहे सीएसटी ऍक्ट मध्ये. म्हणून सगळं लक्ष कुठं पाहिजे, मुवमेंट ऑफ गुड्स, ऑकेजन याच्यावर पाहिजे. पुन्हा मी बोलतो, बिल कसं बनवलं, त्याच्यात काय लिहिलं, त्याच्यात लिहून ठेवलं लोकल सेल आहे, त्याने फरक पडत नाही. एग्रीमेंट केलं स्टॅम्प पेपरवर आणि त्याच्यावर दोघांनी लिहिलं की हा लोकल सेल होईल, त्याने फरक पडत नाही. पैसे दिले, आधी दिले का नंतर दिले, फरक पडत नाही. कुठं दिले त्याचाही फरक पडत नाही. दोघं दिल्लीला भेटले असतील तिकडे देतील पैसे एकमेकांना. ऑकेजन म्हणजे काय? ऑकेजन हा मोठा शब्द आहे, तो मोठा सेट आहे, त्याच्यात अनेक गोष्टी येतात. मॅथमॅटिक्स मध्ये सेट असतो बघा. सेलमुळं म्हणजे
हा सेल झाला नसता तर काय घडलं असतं, असंच एक प्रश्न फक्त विचारायचा. आणि सगळं लक्ष मुवमेंटवर पाहिजे. सेल आणि मुवमेंट ह्यांचा जर लिंक असेल, नेक्सस असेल, तर तो सेल हा इंटरस्टेट सेल्स होतो. लक्षात येत आहे? इंटरस्टेट सेल्स म्हणजे काय? अ सेल विच ऑकेजन्स मुवमेंट ऑफ गुड्स फ्रॉम वन स्टेट टू अनदर स्टेट. आणि जिथं मुवमेंट सुरू होते त्या राज्याला त्याच्यावरती टॅक्स लावण्याचा अधिकार असतो. त्याचं पुढचं 3B आहे. 3B काय म्हणतो? इज इफेक्टेड. आता इथं ऑकेजन शब्द नाही आहे, इथे शब्द कसे आहेत? इज इफेक्टेड बाय अ ट्रान्सफर ऑफ डॉक्युमेंट्स ऑफ टायटल टू द गुड्स ड्युरिंग देअर मुवमेंट फ्रॉम वन स्टेट टू अनदर स्टेट. ही मुवमेंट होत असताना जर ट्रान्सफर ऑफ डॉक्युमेंट्स ऑफ टायटल टू द गुड्स मुळे जर एखादा सेल झाला तर तो सेल सुद्धा इंटरस्टेट सेल्स होईल. एवढे दोनच आहेत, 3A 3B, जास्त वगैरे नाही आहे. ही मुवमेंट होत असताना, आता इथं आपण एक्झाम्पल पाहू. ही मुवमेंट सुरू केव्हा झाली? ज्यावेळेस त्याने ती LR लिहिली त्या क्लर्कने, तिथं ती मुवमेंट सुरू झाली. माल आल्यानंतर ट्रान्सपोर्टरच्या क्लर्कने समजा LR लिहिली, तिथं ती मुवमेंट सुरू झाली. ही मुवमेंट संपेल केव्हा? ज्यावेळेस इथून डिलिव्हरी घेण्यात येईल त्यावेळेस ती मुवमेंट संपेल. तोपर्यंत ही मुवमेंट चालू आहे कायद्याच्या दृष्टिकोनातून. मुवमेंट म्हणजे माल प्रत्यक्ष ट्रकमध्ये पाहिजे असं नाही. तो कदाचित ह्या गोडाऊनमध्ये असेल, कदाचित तो रस्त्यावरती असेल, कदाचित तिकडे येऊन पोचला असेल. परंतु ह्या पिरियडमध्ये जर सेल बाय वे ऑफ ट्रान्सफर ऑफ डॉक्युमेंट्स म्हणजे काय? त्या LRची जर विक्री झाली तर, आता Bला समजा हा माल विकायचा आहे, त्याच्याकडे माल आहे का विकायला? माल नाही ना त्याच्याकडे, माल तर ट्रान्सपोर्टरवाल्याकडे आहे. ह्याच्याकडे कागद आहे ज्याचं नाव आहे LR, की जो मालकी हक्क दर्शवतो की हा मालक आहे म्हणून. तो कागद विकतोय, तो डॉक्युमेंट ऑफ टायटल विकतोय. अशा प्रकारे डॉक्युमेंट ऑफ टायटल ह्याने समजा ती LR जर Cला विकली, Cने Dला विकली, Dने Eला विकली, Eने Fला विकली, तर हे जे सगळे सेल्स आहेत, हे सेल्स सुद्धा सगळे इंटरस्टेट सेल्स होतात. हे लोकल सेल्स नाही आहेत. हे सर्व लोक मुंबईला आहेत, यांनी ह्यांच्या सेल बिलवरती, परचेस बिलवरती मुंबई 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 लिहिलेलं आहे. यांनी पेमेंट मुंबईमध्ये दिलेलं आहे एकमेकांना. पण हा लोकल सेल नाही आहे, हा इंटरस्टेट सेल्स आहे 3B मधला. लक्षात येतं ना? तर ह्या अशा प्रकारे जर मुवमेंट होत असताना जर त्या डॉक्युमेंट ऑफ टायटल टू द गुड्सचे जर काही फर्दर सेल झाले तर ते सेल सुद्धा इंटरस्टेट सेल्स होतात. 3Bचे सेल्स त्याला आपण म्हणतो. आणि त्यांच्यावरती टॅक्स लागत नाही. हा चौथा मुद्दा. आणि मी तुम्हाला 4 मध्ये सांगितलं. एक पहिला म्हणजे सेल म्हणजे काय? बंडल ऑफ राईट्स. दुसरा इंटरस्टेट सेल्स 3A म्हणजे काय? मुवमेंट एका राज्यामध्ये सुरू होऊन दुसऱ्या राज्यात संपायला पाहिजे. ज्या स्टेटमध्ये मुवमेंट सुरू होते त्या राज्याला टॅक्स लावण्याचा अधिकार आहे. हा तिसरा मुद्दा. आणि चौथा मुद्दा म्हणजे ही मुवमेंट होत असताना जर त्या डॉक्युमेंट ऑफ टायटल टू द गुड्सचे सेल्स झाले मुवमेंट होत असताना, तर त्या सेल्सला सुद्धा आपण इंटरस्टेट सेल्स म्हणतो. ते लोकल सेल्स नाही आहेत. इथपर्यंत समजलं? काही शंका याच्यात? इथे ज्यावेळेस बँकेतून LR येते, बँकेतून, इथे Bच्या दृष्टिकोनातून बोलतोय मी, त्यावेळेस मार्केटमध्ये शब्द हुंडी वापरतात. हुंडी छुडाने का आहे, याने म्हणजे काय? पैसे भरून LR सोडून घ्यायचे आहे. मुंबईमध्ये हुंडी सोडवायची आहे या शब्दाचा अर्थ काय? LR सोडवायची आहे असा आहे. आणि मुंबईच्या बाहेर याला काय म्हणतात? तुम्ही ऐकला असेल हा शब्द. मुंबईच्या बाहेर याला बिल्टी म्हणतात. बिल्टी सोडवायची आहे म्हणजे काय? LR सोडवायची आहे बँकेतून. हा RTIचा फोन आहे, मी घेतो. ते RTI मध्ये कोण ना कोण येत असतं, त्यांचा फोन अटेंड करावा लागतो. बाकीच्या लोकांचं नाही केलं तरी चालतं. ते अशा प्रकारे त्याने ती LR काय आहे? डॉक्युमेंट ऑफ टायटल टू द गुड्स आहे. काय आहे डॉक्युमेंट ऑफ टायटल टू द गुड्स? कारण तसा एक कायदा आहे, इंडियन ट्रान्सपोर्ट ऍक्ट आहे, 1832 वगैरेचा आहे. त्याच्यात ते लिहून ठेवलं आहे की लॉरी रिसीट इज डॉक्युमेंट ऑफ टायटल टू द गुड्स. त्याला डिक्लेअर केलं आहे. रेल्वे रिसीट हा डॉक्युमेंट ऑफ टायटल टू द गुड्स आहे. कारण काय? ते इंडियन रेल्वे ऍक्ट मध्ये लिहून ठेवलं आहे की इट इज डॉक्युमेंट ऑफ टायटल टू द गुड्स. यांचं म्हणणं की निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट मध्ये पण आहे, तिथं ते डिक्लेअर केलेलं आहे की हे दिस विल बी कॉल्ड डॉक्युमेंट ऑफ टायटल टू द गुड्स. हे सगळ्यांचे प्रोफॉर्मेज दिलेले आहेत त्या कायद्याखाली. त्यांचे ह्याला बेलर बेली ट्रान्झॅक्शन्स म्हणतात, कॉन्ट्रॅक्ट्स ऑफ बेलमेंट आहेत हे. त्यांचे राईट्स आणि ड्युटीज पण दिलेले आहेत. आता हा जो ट्रान्सपोर्टर आहे त्याला जोपर्यंत त्याचं भाडं भेटत नाही तोपर्यंत तो वस्तू ती ताब्यात ठेवू शकतो. पण का ठेवू शकतो? कारण ते कायद्यामध्ये लिहिलं आहे तसं. त्याचा फॉर्मॅट काय असावा?
काय काय लिहावं त्याच्यात, हे सगळ्या गोष्टी ह्या मेन्शन केलेल्या आहेत कुठं ना कुठं कायद्यांमध्ये. तसं शिपिंग बिल जे असतं, ज्यावेळेस शिपने माल पाठवण्यात होतो त्याला बिल ऑफ लेडिंग म्हणतात. लॉरी रिसिटला पॅरल डॉक्युमेंट, तो डॉक्युमेंट ऑफ टायटल टू द गुड्स आहे. काय आहे? कारण लिहून ठेवलंय त्या कायद्यामध्ये. इंडियन शिपिंग ऍक्ट पण आहे त्याच्यात, 1882च्या सुमाराचा आहे तो. त्याच्यात लिहून ठेवलंय की डॉक्युमेंट ऑफ बिल ऑफ लेडिंग हे डॉक्युमेंट ऑफ टायटल टू द गुड्स आहे. तसं रेल्वे आपलं एअरवे बिल हे डॉक्युमेंट ऑफ टायटल टू द गुड्स नाही आहे. का नाही आहे? कारण तसा कायदा नाही आहे कुठं. कारण ते नंतर अस्तित्वात आले एरोप्लेन, आणि त्या कायद्याची गरज भासली नाही. त्यामुळे आजपर्यंत लॉ केलेला नाही. त्याच्यामुळे कोणत्याही कायद्याने त्याला डॉक्युमेंट ऑफ टायटल टू द गुड्स डिक्लेअर केलेलं नाही. लक्षात येतं ना? म्हणून हा माल, म्हणजे आपण नंतर ज्यावेळेस आयसी सेल्स बघू त्यावेळेस हे मुद्दे जास्त रिलिव्हंट राहतील. इथे शब्द कसे वापरलेत? इज इफेक्टेड बाय अ ट्रान्सफर ऑफ डॉक्युमेंट. ट्रान्सफर पाहिजे. LR म्हणजे त्या कायद्यामध्ये असंही लिहिलंय की हे ट्रान्सफर कशी होते? मेअर डिलिव्हरी. मी LR यांना देऊन टाकले म्हणजे ट्रान्सफर झाली. LR बॅक साईडला मी सही करून देतो, सोल टू मिस्टर सो अँड सो. त्याला आपण एन्डॉर्समेंट मानतो. ह्यांनी त्यांना विकली, मागच्या बाजूला सही करून द्यायची की सोल टू सो अँड सो. अशा प्रकारे LR विकता येते. काय त्याचे शब्द कसे आहेत? सोल्ड इज इफेक्टेड बाय ट्रान्सफर ऑफ डॉक्युमेंट्स ऑफ टायटल टू द गुड्स ड्युरिंग देअर मुवमेंट फ्रॉम वन स्टेट टू अनदर स्टेट. इथं हा आणि खालचे ते एक्सप्लेनेशन एवढे महत्वाचे नाही आहेत की बाबा ते सेम स्टेटमध्ये टर्मिनेट होत असेल. मगाचं जे एक्झाम्पल आहे, नांदेडवरून माल कोल्हापूरला गेला तर काही काळासाठी बाहेर जातो, त्याच्यासाठी आहे ते. इथपर्यंतचे हे शब्द हे फार महत्वाचे आहेत. आपले जेवढे डिस्प्यूट होतात ह्या 3A आणि 3B ह्या शब्दावरती होतात. एवढेसे 2 शब्द आहेत, पण याच्यावरती तुम्हाला पुस्तकं आढळतील. ह्याच्यात काही शंका समजताय का? समजतंय ना काय चाललंय? काही शंका असतील तर विचारा. हा एक गेल्या वर्षी एक जजमेंट आलेला आहे. सध्या याच्यावरती डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला फार चर्चा आढळेल. ANG प्रोजेक्ट्स हे सगळं आहे. तुम्ही पेन ड्राईव्हवर कॉपी करून घ्या इथून. ह्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टचं एक जजमेंट आहे आणि ह्याच्यामध्ये डीलर कम्युनिटीमध्ये आणि डिपार्टमेंटमध्ये पण भरपूर चर्चा सुरू आहे. ह्याच्यामध्ये काय झालं होतं, कधी कधी काय होतं, ते LRचा फॉर्मॅट काय आहे? कन्सायनर म्हणजे माल पाठवणारा. समजा इथं हा मिस्टर A आहे आणि दुसरा असतो कन्सायनी, म्हणजे ज्याला तुम्ही माल विकताय. कन्सायनी इथं कोण पाहिजे? B पाहिजे. आणि B ने मग मागच्या बाजूला लिहायला पाहिजे सोल टू C, मग C ने लिहायला पाहिजे सोल टू D, D ने लिहायला पाहिजे सोल टू E. अशा प्रकारे जर ट्रान्झॅक्शन झालं तर ते प्रॉपर ज्याला आपण पॉप्युलरली 6 to सेल्स पण म्हणतो. 6 to सेल्स का म्हणतो? कारण ह्याचे फॉर्म्स द्यावे लागतात, C फॉर्म आणि E1 E2 फॉर्म्स. ते फॉर्म्स आपण नंतर बघू, आधी तुम्ही कन्सेप्ट समजून घ्या. परंतु ते फॉर्म्सची प्रोव्हिजन त्या सेक्शनमध्ये आहे 6 to मध्ये, म्हणून त्याला पॉप्युलरली 6 to सेल्स सुद्धा म्हणतात. पण ह्याची डेफिनेशन 3B मध्ये आहे. प्रोसिजरल भाग फक्त हा 6 to मध्ये आहे. ते अशा प्रकारचे 6 to सेल्स होताना ट्रान्सफर ऑफ डॉक्युमेंट्स ऑफ टायटल टू द गुड्स व्हायला पाहिजे असं 3B म्हणतो. त्या केसमध्ये काय झालं होतं, त्या LR मध्ये समजा त्याने A ने डायरेक्टली Fचं नाव लिहिलं, कन्सायनी म्हणून Fचं नाव लिहिलं. म्हणजे B ने त्याला आधी सांगून टाकलं होतं की हा माल F करताय, LR त्याने डायरेक्ट Fचं नाव लिहिलं. आता B ने ज्यावेळेस तो माल C ला विकला तर त्याने मागच्या बाजूला सोल टू C लिहायची गरज आहे का? कारण गरज नाही, त्याच्यावरती डायरेक्ट Fचं नाव आलंय. त्याने लिहिलं का नाही लिहिलं काय फरक पडत नाही, त्यांचं लिहिणं हे मटेरियल आहे. असं मार्केटमध्ये घडतं की डायरेक्ट कस्टमरचं नाव जे आहे, अल्टिमेट कंझ्युमर जो आहे त्याचं नाव LR वरती येतो. म्हणजे प्री डिफाईन्ड असतो की कंझ्युमर कोण आहे. असं ज्यावेळेस प्री डिफाईन्ड असेल त्यावेळेस ते ह्या सेक्शनमध्ये बसत नाही असं सुप्रीम कोर्टचं म्हणणं आहे. हे जे शब्द आहे त्यांचं म्हणणं काय आहे की एक्झम्पशन प्रोव्हिजन म्हणजे लॉचं प्रिन्सिपल आहे, एनी एक्झम्पशन प्रोव्हिजन हॅज टू बी स्ट्रिक्टली कन्स्ट्र्यूड. एवढे 4च शब्द आहेत. कोणती तुम्ही टॅक्सची माफी पाहिजे ना तुम्हाला, त्या प्रोव्हिजन स्ट्रिक्टली वाचायच्या, लिबरली नाही वाचायच्या. एनी एक्झम्पशन प्रोव्हिजन हॅज टू बी स्ट्रिक्टली कन्स्ट्र्यूड. तुम्हाला एक्झम्पशन केव्हा मिळेल? जेव्हा तुम्ही या कायद्याचे त्या शब्दांचं पालन करणार तेव्हाच भेटेल. आता तुम्ही जर डायरेक्ट कस्टमरचं नाव त्याच्यावरती लिहून टाकलं LR वरती तर तुम्ही कायदा फॉलो केला का? कायदा काय म्हणतो? डॉक्युमेंट ऑफ टायटल टू द गुड्सचं ट्रान्सफर व्हायला पाहिजे. ती झाली नाही या केसमध्ये. झाली नाही म्हणजे काय? ती याच्यामध्ये कवर्ड नाही, 3B मध्ये कवर्ड नाही आहे.
कवर्ड नाही म्हणजे काय ते तुम्ही तुमचं बघा, असं सुप्रीम कोर्ट म्हणतं. कवर्ड नाही म्हणजे काय, ते याच्यात कवर्ड नाही, मग काय होईल, अल्टिमेटली टॅक्स लागेल. हे काय आहे, डीलरला उत्तर देणं आपलं काम नाही आहे. आपलं काम काय आहे, त्याने जर क्लेम केलं की माझा हा सेल हा 3B मध्ये बसतो, तर ते 3B सेक्शन वाचायचं आणि त्याच्यात बसतो का हे बघायचं, हे आपलं काम आहे. बसला नाही तर काय होईल, टॅक्स लागेल. नॅचरल कॉन्सिक्वेन्स आहे. तो काय आहे एक्सप्लेन करायची जबाबदारी आपली नाही. तो एक्झम्पशन मागतोय की मला एक्झम्पशन द्या, तर आपण बघायचं की त्याने एने जर माल बीला विकला तर बीचं नाव LR वरती आहे का डायरेक्ट त्या एफचं नाव आहे, सीचं नाव आहे, डीचं नाव आहे. मग काय होईल, इथं ए हा टॅक्स भरणारच आहे, कारण हा मुवमेंट सुरू करतोय. प्रश्न कोणाचा येतोय, प्रश्न ह्या पुढच्या लोकांचा आहे. ह्याने समजा याच्यावरती डायरेक्ट एफचं नाव लिहून टाकलं तर ह्या बीला हा 6 to सेल्स म्हणून अलाउ होणार नाही. आणि CST ऍक्ट मध्ये सिंगल पॉईंट लेव्ही ऑफ टॅक्स नाही आहे कुठंच, वॅट सारखं टॅक्स नाही आहे. एक तर तो त्यांचा ऍक्ट असल्यामुळे तो ऑल प्रोव्हाइडिंग, ज्याला सुपरसिडिंग आहे, सर्व कायदे जे आहेत त्याच्या सबऑर्डिनेट होऊन जातात. आणि किती वेळा टॅक्स लागतो, एकदा टॅक्स लावला की पुन्हा टॅक्स लावायचा नाही CST ट्रान्झॅक्शनवर, असं नाही आहे. म्हणून हे मधल्या सर्व लोकांना टॅक्स लागेल. जर LR वरती डायरेक्ट ऍपचं नाव आला तर हे सगळे सेल्स काय होतील, 3A चे सेल्स होतील. त्या एक मध्ये त्यांनी सांगितलंय की मधले सेल्स 3A चे सेल्स होतील. ते केस फक्त अल्टिमेट निकाल स्टेटच्या अगेन्स्ट दिला होता. कारण काय झालं होतं, 3A चे जर सेल्स होतील असं जर म्हटलं तर 3A चा टॅक्स लावण्याचा अधिकार कोणाला आहे, जिथून मुवमेंट सुरू होते त्या राज्याला आहे. त्या स्टेटमध्ये दुसऱ्या राज्याने मध्ये घुसून टॅक्स लावला होता. म्हणून ती केस अल्टिमेटली डीलरच्या फेवरमध्ये गेली ज्युरिडिक्शनच्या मुद्द्यावर. पण लॉचं प्रिन्सिपल सेटल केलं त्यांनी. म्हणून त्या केसमध्ये वाचताना असं वाटतं की अल्टिमेटली निकाल हा स्टेटच्या विरुद्ध आहे, परंतु त्याच्यामुळे इतर अनेक केसेसमध्ये आपल्याला टॅक्स भेटतोय ह्या जजमेंटमुळे. आपल्या स्टेटचं जजमेंट नाही आहे, परंतु CST ऍक्टचा असल्यामुळे तो ऑल ओव्हर इंडिया सेम प्रिन्सिपल अप्लाय होतो आणि पुन्हा तो सुप्रीम कोर्ट आहे. CST ऍक्ट खाली दुसऱ्या स्टेटचं जरी जजमेंट असलं तरी ते माझ्यावर बाइंडिंग नाही असे शब्द काढायचे नाही, ते बाइंडिंग आहे, हायकोर्टचं आहे ते. कारण CST ऍक्ट अप्लाइज ऑल ओव्हर इंडिया. तुमचं हायकोर्ट जर सायलेंट असेल तर त्या हायकोर्टचं जजमेंट आपल्यावर बाइंडिंग होईल. आपल्या हायकोर्टचं सिंगल जजचं जजमेंट असेल आणि दुसऱ्या हायकोर्टचं डिव्हिजन बेंचचं असेल तर ते याला ओव्हररूल करेल, कारण ऍक्ट सेंट्रलचा आहे. आणि सुप्रीम कोर्ट असेल तर प्रश्नच नाही, हा सुप्रीम कोर्टचा जजमेंट आहे. ह्या जजमेंटने काय त्यांनी एकदम सोपं सांगितलं, एकदम म्हणजे त्याचं काय वाचून ते वाचून फार किचकट आहे. त्यांचं म्हणणं आहे की कायदा वाचा, त्याच्यात बसायचं असेल तर अलाउ करा, वाचताना स्ट्रिक्टली वाचा. शब्द काय आहेत, हे शब्द आहेत, इफेक्टेड बाय ट्रान्सफर ऑफ डॉक्युमेंट ऑफ टायटल टू द गुड्स. डीलरला सांगायचं एवढं प्रूव्ह कर की तू ट्रान्सफर ऑफ डॉक्युमेंट ऑफ टायटल टू द गुड्सने सेल केलेला आहे, म्हणजे LR विकलेली आहे, LR ची कॉपी दाखव, त्याच्यावर तुझं नाव आहे दाखव, गुड्स तुझ्यासाठी होते आणि तू मग मुवमेंट होत असताना विकले, एवढं प्रूव्ह कर, ते अलाउड. हे प्रूव्ह नाही करू शकला, दुसऱ्याच काहीतरी फॅक्ट्स आहेत, डायरेक्ट ते कस्टमरचंच नाव येत आहे त्याच्यात, काय होईल, टॅक्स लागेल. का लागेल, कारण ते त्याच्यात बसत नाही. लक्षात येत आहे, त्यात काही शंका. ANG प्रोजेक्टचं हे जे सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे, ह्याचं अंडरलाईन हायकोर्टचं जजमेंट आहे, कर्नाटक हायकोर्टचं, ते जास्त क्लिअर आहे. म्हणजे तेही सोबत वाचून घ्या ज्याला लॉचा स्टडी करायचा असेल तर. CST लावायचा टॅक्स, हा नेहमी CST लावायचा आहे. त्याने एकदा टर्नओव्हर जर CSTच्या रिटर्न मध्ये दाखवला, आपण त्याला टॅक्स CST खालीच लावायचा, कारण टॅक्स रेट्स मध्ये फरक नाही आहे आता काय लोकल लॉ मध्ये आणि सेंट्रल लॉ मध्ये. 3A तो 3A चा सेल आहे असं त्या जजमेंट मध्ये लिहिलं आहे की और हे सर्व सेल्स हे 3A चे सेल्स आहेत म्हणून. आणि CST ऍक्ट मध्ये किती वेळाही टॅक्स लावता येतो एका मुवमेंटवर. एका मुवमेंट मध्ये झालेले अनेक सेल्स आहेत, हे ते सर्व सेल्स टॅक्सेबल आहेत. अनेक सेल्सने म्हणून एकच मुवमेंट केलेली आहे. BC वाले जर लोकल जरी असले तरी CST लावायचा, CST खाली लावायचा. पुन्हा कोणी लावायला पाहिजे, ते जजमेंट जर स्ट्रिक्टली फॉलो केलं, आपण अकॅडमिक बोलतोय आता, कोणी लावायला पाहिजे, त्या स्टेटने लावायला पाहिजे. तुम्हाला लावता नाही येणार, हे जरी मुंबईमध्ये असले लोक तरी. त्या जजमेंट मध्ये हेच घडलं होतं, हे मधले जे स्टेट्स आहेत त्यांनी लावायचा प्रयत्न केला होता. लिगली कोणी लावायला पाहिजे, त्या स्टेटने लावायला पाहिजे. म्हणून CST ऍक्ट खाली काम करताना एक लक्षात ठेवायचं, वी आर वर्किंग अंडर सेंट्रल ऍक्ट. तुमचं विजन सेंट्रलचं पाहिजे, ऑल ओव्हर इंडियाचं पाहिजे, महाराष्ट्रापुरतं संकुचित ठेवायचं नाही. एखादा काय टॅक्स आपल्याला भेटणार नसेल, नका का भेटणार, कोणाला तरी भेटतोय, पत्र लिहा त्या राज्याला, याच्यावरती टॅक्स लावा, सगळ्या फॅक्ट्स एव्हिडन्स तुमच्याकडे आलाय तो गोळा करून पाठवून द्या. लिगली जर त्या स्टेटला टॅक्स भेटणार असेल तर त्यांना भेटू द्या तो.
तुम्ही असं पाठवलं तर दुसरे स्टेट पण आपल्याकडे पाठवतील की हा टॅक्स तुमच्याकडचा आहे. पण तो काय होईल, तो डीलर जिंकणार नाही ती केस कधीच. तुम्ही जर लावला तर तो काय होईल, इलिगल लावताय तुम्ही हरणार पुढे. तर ते काय म्हणेल ज्युरिडिक्शन नाही. तो प्रिन्सिपलही त्यांनी सेटल केलाय की जिथं मुवमेंट सुरू होईल त्यांनाच टॅक्स भेटेल. कळवायचं लेखी आणि एव्हिडन्सेस पाठवून द्यायचे याच्यावर टॅक्स लावा म्हणून. खाली त्या अकाउंट फॉर पण लिहिलेलं असतं ऑन अकाउंट. हे बघा मी इथं हे एक्झाम्पल आहे. मी एफचं नाव लिहिलं ब्रॅकेटमध्ये लिहिलं अकाउंट बी. एफचं नाव ज्या अर्थी मी कन्सायनिंग मध्ये टाकलं म्हणजे प्री डिफाईन्ड झालं की हा माल कोणासाठी आहे, एफ साठी आहे. प्री डिफाईन्ड नाही पाहिजे. ते शब्द काय आहेत इकडचे ते तुम्हाला हलू देत नाहीये. शब्द जे आहेत सेक्शन मधले, बाय वे ऑफ ट्रान्सफर ऑफ डॉक्युमेंट ऑफ टायटल टू द गुड्स. ट्रान्सफर ऑफ डॉक्युमेंट होतच नाही जर कस्टमरचं नाव त्याच्यात लिहून टाकलं. यू हॅव डिस्ट्रॉइड द पॉसिबिलिटी ऑफ ट्रान्सफर ऑफ डॉक्युमेंट ऑफ टायटल टू द गुड्स बाय रायटिंग